नमस्कार मैत्रिणींनो, मी आहे अंकिता आणि तुम्ही पाहत आहात फॅशन टेलर चॅनल. आज आपण नऊवारी साडीची कटिंग झालेली आहे. त्याची व्हिडिओची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. त्याचं स्टिचिंगचा पार्ट पाहणार आहे. सर्वप्रथम आपण पायाचा पार्ट पाहून घेऊया, स्टिच करून घेऊया. आता आपण बॉटम साइडने शिलाई मारून घेऊया. पायाकडचं जे आकारापर्यंत आपण शिलाई मारून घ्यायची आहे. आता वरच्या साइडने या पद्धतीने मी प्लीट पाडलेले आहेत. आपण या साइडने शिलाई मारून घेऊया, जे आकाराच्या साइडने. प्लीटचं डायरेक्शन हे नेहमी वरच्या साइडने ठेवलेलं आहे. आता आपण एक्स्ट्राचे कापड हे कट करून घेऊया सर्व साइडने. या पद्धतीने आपला पाय पूर्ण झालेला आहे. आता दुसराही पाय आपण याच पद्धतीने पूर्ण करून घेऊया. आता आपण पदराच्या साइडने छोट्या छोट्या प्लेट पाडून घेणार आहेत. हे बघा, या पद्धतीने छोटे छोटे प्लेट पाडून घ्यायचे आहेत आणि जे आकार आहे पायाचा तेवढ्या बसतील या प्रमाणे प्लेट पाडून घ्यायचे आहेत. आता आपण पायाचा जे आकार ठेवलेला आहे आणि बघतोय चेक करून की आपल्याला बरोबर बसतंय की नाही. तर आपल्याला हे एक्स्ट्रा झालेलं आहे, म्हणजे आपल्याला हे प्लेट उचलून परत मोठ्या मोठ्या प्लेट पाडून जे आकारामध्ये ऍडजस्ट करायला लागतील. हे बघा, आपल्या प्लेट मारून झालेले आहेत आणि आपण जे आकारावरती आपण प्लेट चेक करून घेऊया. हे बघा, सेम एवढ्या मापाच्या झालेल्या आहेत आपल्या प्लेट. आता आपण काष्टाचा इथे 10 इंचाची जी प्लेट मार्किंग केली होती शिलाई मारण्यासाठी, ते आपण जॉईन करून घेऊया. आता आपण नऊवारीचा मेन पार्ट, जो मेन नेऱ्याचा पार्ट आहे, तो आपण करणार आहे. वरच्या साईडने आपण शिलाई मारून घेऊया. हे बघा, या पद्धतीने आपले इथून आपण ती बॉर्डर जॉईन करून घेऊया.
या बॉर्डरला या बॉर्डरवरती आपण ठेवलेले आहे आणि एक शिलाई मारून घेऊया आणि बॉर्डर जॉईन करून घेऊया. आता ह्या प्लेटला मी पिनांनी सेट करून घेतलेलं आहे आणि प्रेस पण करून घेतलेलं आहे. आता त्याच्या वरच्या साईडने आपण शिलाई मारून घेऊया. याच्यावरती आपण ओव्हरलेच करायचं आहे या फॅब्रिकला. आता आपलं या पद्धतीने प्लेटचा पार्ट दिसत आहे. आता याला आपण वरच्या साईडने लेसने डेकोर करून घेऊया म्हणजे प्रॉपर फिनिशिंग येईल. आता आपण लेसला या पद्धतीने जॉईन करायचंय. जी आपली बॉर्डर लाईन आपली जी जॉईंटची दिसत आहे त्याच्यावरती ही आपली लेस कव्हर केली पाहिजे. या पद्धतीने आपण लेसला जॉईन करून घेऊया. यातल्या या कोणाला दुमडून आतल्या साईडला घ्यायचं आहे म्हणजे याचे टोक बाहेर येणार नाही. आता हे आपल्याला या पद्धतीने दिसत आहे आपला पूर्ण पार्ट. आता आपण या लेसला इथून या पद्धतीने जॉईन करून घेणार आहे आणि इथे आपण त्रिकोण लावून घेणार आहेत. आता मी हा समोसा शेप बनवण्यासाठी 2 उंचीचा आणि 2 रुंदीचा चौकोन कापून घेतलेला आहे आणि या पद्धतीने मी त्याला समोसा शेप देऊन घेणार आहे. तुम्हाला जर याच्यापेक्षा मोठा हवा असेल तर तुम्ही मोठाही घेऊ शकता आणि मी या पद्धतीने इथे अटॅच करून घेणार आहे. हे संपूर्ण याला मी तुम्हाला अटॅच करून फायनल लुक दाखवते. आता हे आपली पट्टी लावून झालेली आहे. वरच्या साईडने आपण समोसा पट्टी लावलेली आहे आणि वर या साईडने आपण गोल्डन पट्टी लावून फिनिशिंग करून घेतलेली आहे. आता वरच्या प्लेट आपण करून घेऊया. तर आपण समोरच्या कोचीचा पार्ट पाहणार आहे. त्यासाठी आपण याला या पद्धतीने क्रॉस ठेवायचा आहे आणि याच्यावरती एक एक प्लेट टाकून घ्यायच्या आहेत. हे बघा या पद्धतीने एक एक प्लेट टाकायच्या आहेत जेणेकरून आपल्या समोरच्या प्लेटीचा आकार सेम मिळेल. एकावरती एक ओव्हरलॅप करायची आहे प्लेटला. सेम व्हिडिओ दिसत आहे त्याप्रमाणे आणि संपूर्ण प्लेट मारून घ्यायची आहे. हे बघा
आता आपला हा पार्ट रेडी झालेला आहे. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे सेम आपली कुंची रेडी झालेली आहे. खालच्या साईडने शिलाई मारून घेतलेली आहे, जेणेकरून प्लेट हे व्यवस्थित बसत आहेत. मी पूर्ण लुक दाखवते तुम्हाला. याप्रमाणे आपली कुंची रेडी झालेली आहे. तर आपण समोरच्या कोचीचा पार्ट पाहणार आहे. त्यासाठी आपण याला या पद्धतीने क्रॉस ठेवायचा आहे आणि याच्यावरती एक एक प्लेट टाकून घ्यायच्या आहेत. हे बघा, या पद्धतीने एक एक प्लेट टाकायचे आहेत, जेणेकरून आपल्या समोरच्या प्लेटीचा आकार सेम मिळेल. एकावरती एक ओव्हरलॅप करायची आहे प्लेटला. सेम व्हिडिओत दिसत आहे त्याप्रमाणे. आणि संपूर्ण प्लेट मारून घ्यायची आहे. हे बघा. आता आपला हा पार्ट रेडी झालेला आहे. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे सेम आपली कुंची रेडी झालेली आहे. खालच्या साईडने शिलाई मारून घेतलेली आहे, जेणेकरून प्लेट हे व्यवस्थित बसत आहेत. मी पूर्ण लुक दाखवते तुम्हाला. याप्रमाणे आपली कुंची रेडी झालेली आहे. आता आपण सगळ्या पार्टला जॉईन करून घेऊया. आता मी हे दोन्ही पाय ठेवलेले आहे आणि आपला हा मधला पार्ट जो नथ नऊवारीचा आहे तो ठेवलेला आहे. या पार्टला आपण उजव्या पायावरती जे आकारच्या साईडने स्टिच करून घेऊया. हे बघा, हा आपला उजवा हात आहे. उजव्या पायाच्या याच्यावरती स्टिच करून ठेवूया. दोन्ही पार्टला मी सरळ ठेवलेला आहे. स्टिच करून तुम्हाला दाखवते. आता आपला हा पार्ट स्टिच झालेला आहे. आता आपण दुसरा पायाचा जे आकार या पद्धतीने याच्यावरती ठेवून घेणार आहे आणि या साईडने शिलाई मारून घेणार आहे आणि दोन्ही जॉईन करून घेणार आहे. आता आपण पदर जॉईन करायचा आहे. पदर हा आपण उजव्या पायाच्या या साईडला जॉईन केलेला आहे. इथे मी पिना लावून सेट केलेला आहे. हे बघा, या पद्धतीने. आता याच्यावरती आपण शिलाई मारायची आहे. त्याआधी आपण काष्ट जॉईन करून घेऊया. काष्ट जॉईन करण्यासाठी आपल्याला काष्टाला या पद्धतीने उलट ठेवून घ्यायचं आहे. या पद्धतीने सरळ बाजू ही आतल्या साईडला गेली पाहिजे आणि काष्टाचा हा जे आकार या पायाला जॉईन करायचा आहे आणि हा जे आकार या 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 पायाच्या याला जॉईन करून घ्यायचा आहे. ती जॉईन करून घ्यायचं आहे आणि इथे आपण या या टोकाला या टोकाशी जॉईन करून घ्यायचं आहे आणि इथून आपण पूर्णपणे प्लेट टाकून घ्यायचा आहे. जो एक्स्ट्राचा पार्ट आहे त्या पार्टला मला दाखवतोय रेडी करून. आता आपले हा प्लेट टाकून झालेला आहे. आता आपण पायाचा आकार एकमेकांवरती जॉईन करून घेऊया या पद्धतीने आणि पॅन्टचा आकार देऊन घेऊया. आता आपण हा जो पॅन्टचा आकार दिसत आहे वी शेप मध्ये, याला या साईडने आतल्या साईडने टाकून सगळं शिलाई मारून घ्यायचं. शिलाई मारून मी तुम्हाला दाखवते.
आता आपलं पॅन्टचा ह्याच्या साईडने मी शेप पण जॉईन करून झाले आहे. आता आपण पॅन्टला पलटे करून घेऊया. आता आपण काष्टाच्या प्लेटचा पार्ट पाहणार आहे. काष्टाच्या प्लेटला आपण या पद्धतीने असं निर्या पाडतो त्याप्रमाणे असं करून घ्यायचं आहे. आणि या प्लेटला इथे याप्रमाणे शिलाई मारून घ्यायची आहे. हे बघा, या साईडने इथपर्यंत ही शिलाई मारून दाखवते. इथे आपली शिलाई मारून झालेली आहे. आता हा आपल्याला फ्रंटचा पार्ट मी तुम्हाला दाखवते कशा पद्धतीने दिसत आहे. हे बघा, या पद्धतीने आपला फ्रंटचा पार्ट दिसत आहे. वरच्या साईडने पण मी शिलाई मारून घेतलेली आहे. आता आपण नेफ्याचा पार्ट रेडी करून घेऊया. आता कमरेचा पार्ट आपण मोजून घ्यायचा आहे. राऊंड शेप मध्ये टेप ठेवून या पद्धतीने मी मोजून घेतलेला आहे. माझं 35 आलेलं आहे. तर 1 इंच आपण एक्स्ट्रा ठेवायचा आहे आणि कट करून घ्यायचा आहे. कारण आपल्याला बाजूने फोल्ड करायचं आहे म्हणून 1 इंच एक्स्ट्रा ठेवून फोल्ड करायचं आहे. त्याच्यानंतर मी रुंदीला हे 6 इंच घेतलेलं आहे. कारण आपण याला डबल फोल्ड करून घेणार आहे आणि त्याच्यानंतर अजून एकदा फोल्ड करणार आहे. म्हणजे या पद्धतीने आपण फोल्ड करून प्रथम लावणार आहे. त्याच्यानंतर ही आपण याच्यावरती प्लेट मारून करणार आहे. कारण जसं जसं मोठे होत जाईल तसं तसं हे वापरण्यासाठी यावं म्हणून आपण एक शिलाई त्याच्यावरती एक्स्ट्रा मारून घेणार आहे. हा मी नेफा जॉईन करते आणि तुम्हाला फायनल लुक दाखवते. याप्रमाणे आपला नेफ्याचा पाठ हे जोडून झालेला आहे आणि आपली संपूर्ण नऊवारी रेडी झालेली आहे. हा पदराचा पार्ट आहे. हे या पद्धतीने आपण पदर घेऊन रेडी झालेली आहे. हे बघा, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू. आणि हाईक वरती रेटिंग द्या.